शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठे 3 निर्णय झालेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफी, नुकसान भरपाई तसेच एकरी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचे वितरण देखील केले जाणार आहे. या संदर्भातील काही अपडेट देखील आहेत. तसेच सोयाबीन, कांदा, कापूस बाजारभाव संदर्भात दिलासा देणारी एक अपडेट देखील समोर येत आहे. सर्व काही बातम्या पाहण्याकरिता चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका. तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या. सर्वात महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात मिळणार एकरी नुकसान भरपाई. सध्या जर पाहायला गेलं तर एकरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील पैसे येणार आहेत. मागच्या वर्षी 1 जून नंतर चांगला पाऊस झाला, मात्र 2 सप्टेंबर 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्याकरिता शेतकऱ्यांना, काही शेतकऱ्यांना एकरी 2,000 रुपये, काही शेतकऱ्यांना एकरी 6,000 रुपये, तसेच जर पाहायला गेलं तर हेक्टरी 13,000 रुपयांपेक्षा अधिकची नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळत चाललेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, आता सध्या स्थितीला तुमचा जिल्हा देखील कमेंट करून नक्की कळवा. सध्या जर काय अपडेट आली तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करूयात. महत्त्वाची बातमी, बनावट डीएपी खताची विक्री. मोठ्या प्रमाणात बनावट डीएपी खताची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर चालकासह तिघांविरुद्ध आता घनसावंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये अशी खत विक्री सुरू. सर्वात महत्त्वाची अपडेट, भाजीपाला तसेच कांदा दर झाले स्वस्त, लसूण मात्र महागला. कडधान्य, खाद्यतेल दरामध्ये किंचितसे झाले आहे घट. रताळ्याची आवक वाढलेली आहे, त्यामध्ये देखील काहीशी घट. अर्थसंकल्पामध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा, अशी मागणी आता पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची देखील गरज आहे. पुढे काय निर्णय होतो ही अपडेट नक्कीच देऊ. सर्वात महत्त्वाची बातमी, देशात आत्तापर्यंत 14 लाख टन सोयाबीन खरेदी. उद्दिष्टाच्या 41% खरेदी. महाराष्ट्र, राजस्थानमध्ये खरेदी सुरू, मात्र दर चांगला मिळत नसल्यामुळे काही ठिकाणी शेतकरी वर्ग नाराज. महत्त्वाची बातमी, हक्काच्या पीक विम्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांची पुण्यातील कृषी आयुक्तालयात धडक. राज्याचे मुख्य सांख्यिक अधिकाऱ्यांची भेट घेऊन कृषी विभागाला दिले सविस्तर निवेदन. सध्या जर पाहायला गेलं तर हक्काच्या पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा द्यावा, अशी देखील त्यांची मागणी आहे. शेतकरी मित्रांनो, 2024 मधील यशस्वी ठरलेली इनोवेज 108 ही सोयाबीन व्हरायटी सर्वात महत्त्वाची आहे, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन मिळत आहे. पांढऱ्या फुलावाली ही सोयाबीन दिसून येते. शेतकरी मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठा विश्वास देखील पाहायला मिळत आहे. तुम्ही एकदा नक्कीच घेऊन बघा. बुडापासून शेंड्यापर्यंत शेंगा. शेतकरी मित्रांनो, 419 कोटी रुपयांचे अखेर खात्यात वाटप सुरू. शेतकऱ्यांना दिलासा. तुमच्या जिल्ह्याची, तालुक्याची अपडेट पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा. अपडेट नक्कीच देऊ. सध्या जर पाहायला गेलं तर यामध्ये पहिल्या क्रमांकावरती विमा देण्यासाठी बहुतांश जिल्हे पात्र ठरलेले असून पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विमा उतरवलेला होता. खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता विमा कंपनीकडे तक्रार देखील केलेली आहे. त्यामुळे आता दिलासा मिळत चाललेला असून थेट शेतकऱ्यांच्या हस्तांतरात आता प्रणालीद्वारे मदत देण्यात येत आहे. बाधित शेतकऱ्यांच्या थेट खात्यावरती ही रक्कम वितरित होत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. सहाय्याने मदत वितरित केली जात आहे. बाधितांसाठी ही रक्कम जी आहे ती सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात वाटप होत आहे. हेक्टरी 13,000 रुपये, काही ठिकाणी एकरी स्वरूपात 6,000 रुपये, 10,000 रुपयांपर्यंत देखील रक्कम मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळालेला आहे. महायुती सरकारकडून सर्वात मोठा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी ठरल्याचं चित्र देखील राज्यामध्ये दिसून येते. सर्वात महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांना बनावट डीएपी खताची विक्री. कृषी विभागाच्या पथकाकडून 56 बॅग जप्त. सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना बनावट डीएपीची विक्री मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे. त्यातले त्यात आता कृषी विभागाच्या पथकाकडून 56 बॅग अखेर जप्त करण्यात आलेल्या आहेत. यामुळे सध्या स्थितीला शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळेल, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये असे प्रकार सुरू असल्याचे चित्र. महत्त्वाची बातमी आहे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून माहिती. 1 रुपयात पीक विमा दिला जात असल्यामुळे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना तर लाभ होत आहे, मात्र भ्रष्टाचाराच्या तक्रारी देखील आलेल्या आहेत. 1 रुपयात पीक विमा दिला, त्यात भ्रष्टाचाराच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांसाठी सरकार एक पोर्टल देखील आणण्याच्या विचारात असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले.
महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. शेतकऱ्यांना मिळणार अग्रिम पीक विमा. लवकरच रक्कम होणार खात्यात जमा. जिल्हास्तरीय समितीने पीक विमा कंपनीला अखेर दिली मंजुरी. शेतकरी मित्रांनो, सध्या जर पाहायला गेलं तर 2024 मधील पीक नुकसानीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. पीक विमा अग्रिम देण्यास जिल्हास्तरीय समितीने आता मंजुरी दिली असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. 6,59,000 शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मिळणार असून त्यांच्या खात्यावरती ही रक्कम थेट आता वितरित करण्यात येणार आहे. सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, आता खुशखबरच म्हणावं लागेल, कारण की तुमची देखील प्रतीक्षा संपणार असून तुम्हाला आता थेट पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. तुम्ही पीक विमा यावेळेस भरलेला आहे का नाही ते देखील कमेंट करून नक्की कळवू शकता. तर चला पाहूयात आता पुढील महत्त्वाची अपडेट. सर्वात महत्त्वाची बातमी, पीएम किसानचे आत्तापर्यंत 36,000 रुपये मिळाले. सध्या जर पाहायला गेलं तर 19व्या हप्त्याचे 2,000 रुपये कधी येणार, शेतकऱ्यांचे लक्ष. पीएम किसान योजना ही राज्यात तसेच देशात पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना 36,000 रुपये मिळालेले आहेत. मात्र 19व्या हप्त्याचे 2,000 रुपये कधी मिळणार याकडे लक्ष. सर्वात महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांना 40% रक्कम देण्याबाबत कृ समितीचे आश्वासन. अखेर त्या शेतकऱ्यांचे आंदोलन निवळले. कांदा फसवणूक प्रकरण देखील काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र आता शेतकऱ्यांना 40% रक्कम देण्याचे कृ समितीचे आश्वासन असल्यामुळे काही ना काही शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळू शकतो. शेतकऱ्यांचे आंदोलन आता निवळलेले आहे. कांदा फसवणूक प्रकरण आहे. महत्त्वाची बातमी, कापसाला कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी 7,190 रुपयांचा दर मिळत आहे. त्यातल्या त्यात सध्या स्थितीला दरामध्ये जास्त वाढ नसून घसरणच काही बाजार समित्यामध्ये दिसून येत आहे. सध्या स्थितीला शेतकऱ्यांना कमीत कमी दर 9,000 रुपयांपर्यंत तरी कापसाला मिळावा अशी मागणी आहे, कारण की इतर खर्च देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. जर दरामध्ये वाढ झाली तर दिलासा नक्कीच मिळू शकतो. महत्त्वाची अपडेट, अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करा. माजी धीरज देशमुख यांची सरकारकडे मागणी पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर माजी आमदार धीरज देशमुख यांची ही सरकारकडे मागणी असून अर्थसंकल्पामध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे अर्थसंकल्प. अनुदानापासून वंचित 21 मंडळातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर, येणार आहे मदत थेट खात्यामध्ये. सध्या जर पाहायला गेलं तर पुढील महत्त्वाचा निर्णय असून शेतकऱ्यांच्या खात्यात आता रक्कम देखील जमा होणार आहे. यामध्ये कोणता जिल्हा आहे, कोणते तालुके आहेत ते देखील अपडेट आता पाहणार आहोत. सध्या जर पाहायला गेलं तर सचिवांकडे अहवाल देखील सादर झालेला असून आता अहवाल हा सकारात्मक पाहायला मिळत आहे, कारण की याचीच प्रतीक्षा राज्यातील शेतकऱ्यांना पाहायला मिळत होती. हे मदत मिळण्याचे कारण म्हणजे सर्वात पुढे पुढाकार करणारे राणा जगदीशसिंह पाटील पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काही ना काही दिलासा आता मिळू शकतो. त्यांच्या पुढील जर पाहायला गेलं तर निर्णयामुळे शेतकऱ्यांना अजून देखील दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. मोठी मदत धाराशिव जिल्ह्यामध्ये वाटप होणार. महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांना आता देणारे अजित पवार पोर्टलचा लाभ. सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना आता लाभ देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. पोर्टलमधून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल. कृषी मंत्र्यांची घोषणा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्या शनिवारी शिबिर होते त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते शिबिरमध्ये जमलेले होते. सध्या जर पाहायला गेलं तर यामध्ये ही घोषणा झाली असल्याची देखील माहिती सध्या स्थितीला मिळते. KYC करता शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम 157 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात. कोणते तालुके आहेत, तालुक्याची यादी आता आपण पाहूया. तुमचा देखील तालुका असू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली असून आता यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे हिंगोली या ठिकाणी 13,410 शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचे थेट वितरण केले जाणार असून शेतकऱ्यांना एकरी मोठ्या प्रमाणात रक्कम मिळणार आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकाचा तालुका हा आपल्याला सेनगाव पाहायला मिळत आहे. या ठिकाणी 45,000 शेतकरी अखेर पात्र ठरलेले आहेत. सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठी प्रतीक्षा होती, मात्र त्यांची देखील प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. पुढचा तालुका जर पाहायला गेलं तर औंढा नागनाथ असेल. तसेच त्या पुढचा तालुका आहे वसमत या ठिकाणचा विचार केला तर 20,249 शेतकऱ्यांना रक्कम मिळणार. औंढा नागनाथ या ठिकाणी 39,061 शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम मिळणार आहे. सेनगाव या ठिकाणी 47,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणार असल्याची माहिती सध्या स्थितीला मिळत आहे.
सर्वात महत्त्वाची बातमी, जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा, 1,57,90,737 रुपये अखेर वितरित. सध्या जर पाहायला गेलं तर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खूप दिवसापासून प्रतीक्षा होती, मात्र ती प्रतीक्षा संपलेली असून 1,57,90,737 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट रक्कम जमा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे कळवू शकता व शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आतापर्यंत पीक विम्याचा लाभ मिळालेला आहे का नाही ते देखील तुम्ही कमेंट करून कळवा. महत्त्वाची बातमी आहे, 10 दिवस थंडीचा प्रभाव, थंडीचा शेवटचा टप्पा, किमान तापमान आता वधरले. सध्या जर पाहायला गेलं तर 10 दिवस आता थंडीचा प्रभाव राहणार आहे. थंडीचा हा शेवटचा टप्पा राहील, त्यानंतर तापमानामध्ये वाढ होणार आहे. सध्या स्थितीला देखील हलक्या ते मध्यम स्वरूपात तापमान पाहायला मिळतच आहे. मात्र रात्रीच्या वेळेस व सकाळच्या वेळेस थोड्याफार प्रमाणामध्ये थंडी देखील जाणून येत आहे. शेतकरी मित्रांसाठी एक महत्त्वाचीच अपडेट. सर्वात महत्त्वाची बातमी, अपात्र बहिणींनी घेतलेले पैसे परत घेणार. तटकरे यांची माहिती. आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी पात्रता तपासली जात असून आता ज्यांची पात्रता नसताना त्यांनी पैसे जर घेतले असतील तर अशा अपात्र बहिणींसाठी एक मोठीच निराशाजनक बातमी आहे. कारण की अपात्र ठरलेल्या बहिणींची पैसे जे आहेत ती परत. सर्वात महत्त्वाची बातमी, आपण या व्हिडिओमध्ये कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची अपडेट पाहिली, पीक विमा, नुकसान भरपाई तसेच इतर शेतकऱ्यांसंदर्भातील अपडेट पाहिलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचा निर्णय सध्या जरी नाही झाला तरी थोड्याफार लेट झाल्यानंतर का होईना शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल. कारण की स्वतः फडणवीसांचे आश्वासन आहे, आम्ही कर्जमाफी करू असे देखील ते म्हटलेले आहेत. त्यातली त्या सध्या स्थितीला कांदा कापूस दराबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया राहताल ते कमेंट करून नक्कीच कळवा. आपण रिप्लाय नक्कीच करू. रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.